नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी म्युनिक की आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मुंबई पोलीसचा रिझल्ट लागला आहे। ज्यांनी कोणी आपला रिझल्ट अजूनही पाहिला नसेल तर त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून डिटेलमध्ये कॅटेगरी वाईज रिझल्ट आपला पाहून घ्या। निवड यादीमध्ये नाव असलेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि नेक्स्ट भरतीमध्ये या लिस्टमध्ये आपलं देखील नाव असलं पाहिजे असं मनापासून वाटणाऱ्या प्रत्येकाचं अजून खूप जास्त अभिनंदन। कारण असा विचार जर तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही ऑलरेडी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। आपल्या मित्रांचा रिझल्ट पाहून जो जोश तुमच्या मनात निर्माण झाला आहे ना, तो तसाच पोलीस भरती जाहिरात येईपर्यंत कंटिन्यू राहायला पाहिजे। अभ्यासामध्ये सातत्य राहिलं पाहिजे। अभ्यास करत राहा मित्रांनो। भरती करताना सातत्य असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। ज्या कोणत्या माझ्या मित्रांचा 1-2 मार्क्सनी आता रिझल्ट राहिलेला आहे त्यांनी खचून जायचं नाही आहे। परत एकदा नव्या उमेदीने उठायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे। 2025 हे वर्ष आपलं असेल। लगेच आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ए उत्तर प्रदेश उत्तराखंड, बी गोवा कर्नाटक, सी तेलंगणा आंध्र प्रदेश, डी महाराष्ट्र गोवा। मी 5 सेकंद थांबणार, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा आंध्र प्रदेश। दुसरा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता? ए चेनानी नाशरी, बी पीर पांजाल बोगदा, सी रोहतांग बोगदा, डी जवाहर बोगदा। प्रश्न नीट वाचायचा आहे, महामार्ग बोगदा विचारला आहे। आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चेनानी नाशरी बोगदा। भारतातील जम्मूमधील सर्वात लांब रस्ता बोगदा जर पाहिला तर तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा आहे, ज्याला चेनानी नाशरी बोगदा असेही म्हटले जाते। श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा चेनानी नाशरी बोगदा, ज्याची लांबी आहे 9.28 किलोमीटर। त्याचबरोबर पीर पांजाळ हा रेल्वे बोगदा आहे, ज्याची लांबी आहे 11.2 किलोमीटर। हा सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे, पीर पांजाळ रेल्वे बोगदा। प्रश्न नीट वाचायचा आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे। महामार्ग बोगदा चेनानी नाशरी आणि सर्वात लांब रेल्वे बोगदा तर तो आहे पीर पांजाल बोगदा, ज्याची लांबी आहे 11.2 किलोमीटर। खालीलपैकी कोणत्या राज्यांतून कर्कवृत्त जात नाही? ए राजस्थान, बी झारखंड, सी त्रिपुरा, डी मेघालय। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेघालय। कोणकोणत्या राज्यांतून कर्कवृत्त जातो मग? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम अशा टोटल भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जातो। कर्कवृत्त हा जगातील 17 देशांमधून जातो, त्यापैकी भारत हा एक आहे। लक्षात ठेवायचं आहे, कर्कवृत्त किती जातो? जगातील 17 देशांमधून जातो आणि भारतातील 8 राज्यांतून जातो। पुढचा प्रश्न आहे, नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? ए 5, बी 3, सी 4, डी 6। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 5। नेपाळला लागून असलेले 5 राज्य पाहूयात। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल असे टोटल 5 राज्यांच्या सीमा या नेपाळला लागून आहेत। पुढचा 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे? ए प्रवीण बांडेकर, बी भालचंद्र नेमाडे, सी वीर धवल परब, डी श्रीकांत देशमुख। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे। 6वा प्रश्न आहे, LED पूर्ण नाव काय आहे? ए लेझर इमिटिंग डायोड, बी लाईट इमिटिंग डायोड, सी लाईट इमिटिंग डिव्हाइस, डी लेझर इमिटिंग डिव्हाइस। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाईट इमिटिंग डायोड। 7वा प्रश्न आहे, गूगल कंपनीचे CEO चे नाव काय आहे? ए सुंदर पिचाई, बी सत्या नडेला, सी इंदिरा नुई, डी लक्ष्मी मित्तल। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए सुंदर पिचाई। 8वा प्रश्न आहे, टाटा समूहाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी चेअरमन यांचे नाव काय आहे? ए रतन टाटा, बी सायरस मिस्त्री, सी नटराजन चंद्रशेखरन, डी नोयल टाटा। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नटराजन चंद्रशेखरन। 9वा प्रश्न आहे, एकत्रित आलेल्या डॅश डॅश या 2 प्रवाहांनाच पुढे गंगा असे संबोधले जाते? ए भागीरथी अलकनंदा, बी भागीरथी गंडक, सी अलकनंदा व महानंदा, डी पिंडार व अलकनंदा।
आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भागीरथी व अलकनंदा. भागीरथी व अलकनंदा या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात. लक्षात ठेवायचं आहे, देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी व अलकनंदा एकत्र येतात. 10वा प्रश्न आहे, कोकणात कोणती वने आढळतात? ए पानझडी, बी उष्णकटिबंधीय सदाहरित, सी काटेरी, डी मोसमी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उष्णकटिबंधीय सदाहरित. नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? ए केरळ, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी गुजरात. नौका स्पर्धा आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. 12वा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ट डॅश डॅश दिले जाते? ए साहित्यिकास, बी अभिनेत्यास, सी राजकारणपटूस, डी खेळाडूस. आणि जे उत्तर आहे ऑप्शन ए साहित्यिकास. 13वा प्रश्न आहे, फिडेल कॅस्ट्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? ए कोलंबिया, बी मेक्सिको, सी क्युबा, डी अमेरिका. फिडेल कॅस्ट्रो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्युबा. क्युबा देशाची जर राजधानी पाहिली तर ती आहे हवाना आणि चलन आहे क्युबन पैसो. क्युबन पेसो. लक्षात ठेवायचं आहे, क्युबा देशाची राजधानी हवाना आणि चलन आहे क्युबन पेसो. 14वा प्रश्न आहे, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? ए गुंज, बी नाम फाउंडेशन, सी सफर फाउंडेशन, डी ग्रीन पीस. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाम फाउंडेशन. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागर मध्ये जाऊन मिळते? ए कावेरी, बी नर्मदा, सी कृष्णा, डी गोदावरी. अरबी समुद्रासह आहे ते खरं. ठीक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा. बाकी इतर कुठे जातात? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. 16वा प्रश्न आहे, 1G, 2G, 3G, 4G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करते? ए ग्लोबल, बी गव्हर्मेंट, सी जनरेशन, डी गूगल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी जनरेशन. 17वा प्रश्न आहे, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? ए सायबर क्राईम ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम, बी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, सी क्राईम अँड कस्टम ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, डी सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. लक्षात ठेवायचं आहे, CCTNS याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. 18वा प्रश्न आहे, तामिळनाडूची दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता? ए द्रविडा मुनेत्र कझगम, बी ऑल इंडिया अण्णा द्रविडा मुनेत्र कळघम, सी पट्टाली मक्कल कटची, डी इंडियन नॅशनल काँग्रेस. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑल इंडिया अण्णा द्रविडा मुनेत्र कळघम या पक्षाशी त्यांचा संबंध होता. 19वा प्रश्न आहे, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? ए उत्तरेकडून दक्षिणेकडे, बी दक्षिणेकडून उत्तरेकडे, सी पूर्वेकडून पश्चिमेकडे, डी पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळेच तर आपल्याला सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे मावळताना दिसतो. पृथ्वीचा आज पाहिला तर सूर्याभोवतीच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशांनी कललेला आहे. पृथ्वीचा आज किती कललेला आहे? 23.5 अंश सेल्सिअस. सेल्सिअस नाही, 23.5 अंशांनी कललेला आहे. 20वा प्रश्न आहे, यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता? ए पित्ताशय, बी ग्रसिका, सी लहान आतडे, डी अन्नाशय. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी लहान आतडे. 21वा प्रश्न आहे, साखरेचे केमिकल फॉर्म्युला काय आहे? ए C12H22O11,
बी NaCl, सी CaCO3, डी H2O. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए C12H22O11 साखरेचे केमिकल फॉर्म्युला. 22वा प्रश्न आहे महाश्वेता देवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता? ए साहित्य, बी खेळ, सी राजकारण, डी संगीत. महाश्वेता देवी. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए साहित्य. 23वा प्रश्न आहे दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी गुजरात, डी महाराष्ट्र. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. 24वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा. ए गोदावरी, भीमा, कृष्णा, बी नर्मदा तापी, सी वर्धा वैनगंगा, डी सूर्या वैतरणा सावित्री. दक्षिण वाहिनी नदी प्रणाली. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वर्धा वैनगंगा. 25वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? ए 21 मार्च, बी 31 मार्च, सी 11 एप्रिल, डी 1 डिसेंबर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 21 मार्च.